ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण शिवलीला अमृत पारायण. आता प्रत्येक अध्यायाचं महत्त्व वेगळं आहे, तसेच प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. शिवलीला अमृत अध्याय पहिला. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की पुण्य लाभ होऊन सर्व पापांचा नाश होतो. या अध्यायामध्ये सर्वात प्रथम श्री भगवान भोलेनाथांची स्तुती गायलेली आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री साम सदा शिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत, हे रंभपिता जगद्गुरु, तुला माझा नमस्कार असो. दाशाह राजाची कथा. परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशाह राजा राज्य करत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्यांचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करत असत. दाशाह राजाच्या मुकुटामध्ये रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवरील त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने, न्यायी राज्यकारभारामुळे त्याच्या यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करत द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर्य आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी सतत रम्मान होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर, रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे. त्याचा अफाट सेनासागर पाहून जल समृद्ध सागर भयभीत होत असे. त्यांनी दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे. एकदा महाराजांचा विवाह काशीराजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती, जणू काही सौंदर्य सागराची लाट. सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल, चंद्रवदना हरिणाक्षी, तिच्या काळ्याभोर केस संभाराची वेणे सर्पाप्रमाणे वाटत. तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचम स्वराचा भास होई. तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत. तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे. ती अत्यंत चतुर, सुज्ञ, पतिव्रता होती. राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखमाला भोवती रुंजी घालत असे. एकदा राजाने कामासक्त झाल्याने कलावतीला बोलवणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही. तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनरूपी वृक्षाला आलिंगन दे, तुला पुत्ररूपाने फललाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणे सौम्य शब्दात नकार देत समजावले की मी शंकरांची उपासना करत असून व्रतस्थ आहे. त्यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोकड गर्भिणी, ऋतुस्नात, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो काम इच्छेने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची, अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभामपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळच ओढून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला झाला. मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करत शांत स्वरामध्ये म्हणाली, राजन, आपण माझ्यावर रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला. मी त्याचा अहोरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन, आत्मा शिवराधीत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे, परंतु आपण सतत मांस, मदिरा यांचे सेवन करता, त्यामुळे ही अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप, तप, पूजा अर्चना, वंदन, शिवपूजा, गुरुसेवा सारखे पुण्यकर्मे घडले नाही. अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करणाऱ्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गतीत होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करेन, त्यामुळे मी सर्व पापांपासून मुक्त होईन.
राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्गमुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली. हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केली नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपला सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा घ्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानासहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करवले. त्यांच्याकडून गुरुपूजन करवले. वस्त्र आभूषणे यांचे संकल्प करवले. त्यानंतर राजाने दिव्यरत्ने, आभूषणे, वस्त्रे, अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. मंत्र जपाच्या प्रभावामुळे दाशा राजाचे शरीर पवित्र आणि तेजपुंज दिसू लागले. त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले. काही भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्गमुनी म्हणाले, राजा, तुझे अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडले. शिव पंचाक्षरी मंत्राच्या जप सामर्थ्याच्या प्रभावाने ते भस्म झाले आणि तुझे शरीर आणि मन, आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंतकरणाने राजा वारंवार गर्गमुनी ची स्तुती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. राजाने आपल्या गुरुची स्तुती केली. गुरुने त्याला उपदेश केला. अशा रीतीने राजा दशाह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिव पंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशा राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, त्याला अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्याचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील, ते लोक धन्य आहेत. या पुढील कथा अमृताहून सुरस आहे. ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावी. अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा, व्याधाची कथा. याच कथेला महाशिवरात्रीची कथा देखील म्हटलं जातं. त्यामुळे लक्षपूर्वक जरूर ऐका. कमेंटमध्ये एकदा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव जरूर लिहा. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण, शिव उपासना चालते, तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा पडत नाही. उपहासाने, विनोदाने, कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ, न कळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याचप्रमाणे विनोदाने, थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास, जागरण करणे तसेच बेलपत्र शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्माची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे, एवढे अत्यल्प आहे. एक पारधी जंगलामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार काही सापडले नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाले, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो की मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली.
दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आवाज कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. तसेच त्याला दूरचे दिसावे म्हणून त्या बेलाचे एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली पुराणे शिवपिंड होते. ती बेलाची पाने न कळतपणे त्या शिवपिंडीवरती पडत होती आणि न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटलं की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाले, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानव धर्म दयाधर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयी घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा. त्या पारध्याकडून देखील न कळत महाशिवरात्रीचे पूजन झाले. भगवान शिवशंकरांची पूजा झाली. त्यामुळे त्याच्यावरती भगवान शिवशंकर प्रसन्न झाले व त्याला शिवलोकामध्ये स्थान मिळाले. हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठणाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते. अध्याय 2 समाप्त. शिवलीला अमृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. कैकय नावाच्या ब्राह्मणाला सुमित्रा नावाची सुंदर मुलगी होती. लहानपणी तिचा विवाह झाला आणि ती लवकरच विधवा झाली. तारुण्यावस्थेत तिचा स्वतःवर संयम न राहिल्याने ती भ्रष्ट होऊन व्यभिचार करू लागली. तिच्या वागण्यामुळे आई-बाप चिंतित होते. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिलं नाही. तिच्या अशा व्यभिचाराने ती एकदा गर्भवती झाली. तेव्हा लोक निंदा करू लागले. हे ऐकून मातापित्याने तिला घरातून घालवून दिले. ती फिरत फिरत एका धनवान शूद्राजवळ जाऊन राहू लागली. तिला पुष्कळ मुले झाली. त्या शूद्राच्या सहवासात राहून तिला मद्यपान मांस खाण्याचे व्यसन लागले. नोकरांना घेऊन एके दिवशी तो शूद्र शेतावर गेला असता हिला मांस खाण्याची इच्छा झाली. भुकेच्या तीव्रतेने आणि मद्याच्या नशेत तिने नीट पाहिलं नाही. बकरा समजून गायीच्या वासराचे मानेवर सुरी चालवली. गायी हमरू लागली. तेव्हा तिनं पाहिलं आणि आपण बकरा समजून वासरू मारले. तेव्हा तिच्या तोंडून नकळत शिव शिव काय केलं मी, नकळत पाप झाले. अर्धे अधिक मांस तिने खाल्ले, अर्धे बाहेर टाकले आणि वाघाने वासरू मारून खाल्ले असा बोबाटा केला. त्यानंतर ती मरण पावली. यमदूत तिला नरकात घेऊन गेले. तिला अनंत यातना दिल्यानंतर यमदूतांनी चित्रगुप्ताला विचारले, हिच्या नावावर काही पुण्यकर्म आहे का. चित्रगुप्त म्हणाला, नकळत गायीचे वासरू मारले तेव्हा वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले. हे ऐकून यमाने तिला चांडाळ योनीत जन्म दिला. ती जन्मापासून आंधळी कुरूप म्हणून जन्माला आली. तिच्या जन्मानंतर माता पिता मृत्यू पावले. अशी ती निराधार होऊन भटकत भीक मागत असताना वाटेने गोकर्ण क्षेत्राला काही यात्रेकरू चालले होते. त्यांच्याबरोबर गोकर्ण महाबळेश्वर तीर्थावर आले. भद्रावतीच्या मंदिराजवळ पडून ती आर्तपणे भीक मागत होती. शिवरात्र असल्याने तिला अन्न मिळालं नाही. एका भक्ताने बेलाचे पान तिच्या हातावर टाकले. खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते भिरकावले. ते नेमकं शिवलिंगावरती पडले. अशा रीतीने शिवरात्रीचा उपवास, शिवभक्तांच्या संगतीत जागरण, शिवघोष तिच्या कानावर पडून तिला शिवस्मरण घडले. बिल्वदल फेकल्याने शिवपिंडीची पूजा घडली. असे तिच्या हातून पुण्य झाल्याने तिला शिवलोकी पाठवले. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन यांच्या कथा. श्री गणेशाय नमः. हे अगम्य अपार गुणसंपन्न असणाऱ्या कपूरगौरा शिवा, तुझे आदी मध्य अंत अनाकलनीय असले तरी भक्त हृदयात मात्र तू प्रकट होतो. किरात देशाचा विमर्शन नावाचा राजा अत्यंत हिंसक, अन्यायी, निर्दयी, मांस मदिरा यथेच्छ सेवन करणारा, व्याभिचारी, दुराचारी, पराक्रमी होता. त्याला शिकारीची आवड होती, परंतु तो शिवाचा उपासक असून नित्य शिवपूजा करत असे. कुमुदवती नावाच्या अतिबुद्धिमान गुणी राणीने एकदा त्याला विचारले, महाराज, आपण शिवरात्र, सोमवार, प्रदोष व्रताचे आचरण करतात. शिवस्तुती, शिवभजन, लीला, सुस्वर गाता,
परंतु आपल्या हातून पापाचरण घडते. या दोन्ही सत्कृत्य दुष्कृत्य प्रवृत्ती तुमच्या ठिकाणी प्रबल कशा आहेत? राजा म्हणाला, मी पूर्वजन्मी पापानगरी श्वान म्हणजेच कुत्र्याच्या रूपात होतो. एकदा माघातील शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिराजवळ खायला कोणी देईल म्हणून मी गेलो. तेथे राजाच्या सैनिकांनी मला हकलले. मी शंकराच्या मंदिराभोवती फिरून पुन्हा तेथेच अन्नाच्या आशेने आलो. ते मला वारंवार हकलत होते. मी पुन्हा पुन्हा मंदिराभोवती फिरून येत होतो. शेवटी त्यांनी चिडून मला बाण मारला. मी जखमी होऊन पडलो. तेथून शिवलिंग दिसत होते. त्याकडे पाहता पाहता माझे प्राण गेले. त्या पुण्याईने मी राजा म्हणून जन्माला आलो, परंतु पूर्वजन्मीचे कुत्र्याचे गुण गेले नाहीत. त्यामुळे या शरीराच्या द्वारे माझ्याकडून पापाचरण घडते. राणी म्हणाली, तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे तर माझ्या पूर्वजन्माबद्दल सांगा. राजा म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. चोचीमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जात असताना ससाना पाठीमागे लागल्यामुळे त्याच्या भयाने निवारा शोधण्याच्या प्रयत्नात तू शंकरांच्या मंदिराच्या कळसाला 3 प्रदक्षिणा घालून थकून कळसावर बसली, परंतु ससाण्याने तुला मारले. तुझे शरीर मंदिरासमोर पडले. त्या पुण्याईने तू माझी राणी झालीस. यावर राणी म्हणाली, महाराज, आपल्याला भूत भविष्य या दोन्ही काळाचे ज्ञान आहे, तर मला सांगा, या पुढील जन्मात आपण कोण होऊ? कोणत्या शरीराने जन्म घेऊ? राजा म्हणाला, पुढल्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा आणि तू जया नावाची माझी पत्नी होशील. त्यानंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग देशाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन मला वरशील. 5व्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा आणि तू ययाती राजाची कन्या होऊन माझी राणी होशील. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईल. तू वसुमती नावाची पद्मराजाची सुपुत्री होशील. पुढच्या सगळ्या जन्मात मी मोठा पराक्रम करून शिवकृपेने कीर्ती प्राप्त करेन, धर्माचा प्रचार करेन. अशा प्रकारे प्रत्येक जन्मात तुझ्या माझ्यात प्रेम बंधन असेल आणि जन्मजन्मांतर शंकर भगवानांची भक्ती आपल्याला मिळेल. शेवटच्या जन्मात मी मुलाच्या हातात राज्यकारभार सोपवून वनात तपश्चर्या करीन. अगस्ती ऋषींना शरण जाऊन त्यांच्याकडून शिवदीक्षा प्राप्त करून तुझ्यासह दिव्यदेह प्राप्त करून कैलासावर जाईन. अशा प्रकारे विमर्शन राजा कुमुदवती राणी यांनी अनेक जन्माच्या कर्मांचा अंत करून शिवलोक प्राप्त करून घेतला. सूत म्हणतात, शिवभक्तीची थोरवी प्रत्यक्ष वेदालाही वर्णन करता येत नाही. हा अध्याय पठण केल्याने संतती संपत्ती दीर्घायुष्य मिळते. शिवपूजा करणाऱ्याला विघ्ने बाधा करत नाही. हे ब्रह्मानंदा कैलासनाथा, मृडानी प्रिया मजकडून शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण करून तुझ्या कृपेचे सामर्थ्य तूच दाखव. अध्याय 4 समाप्त. एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव या उच्चाराने अनेक जीवांचा उद्धार होतो. शिवनाम हे श्रेष्ठ प्रायचित्त आहे. प्रदोष व्रत करणाऱ्याला सर्वसिद्धी संतती संपत्ती दिव्य ज्ञान आरोग्य धैर्य दीर्घायुष्य प्राप्ती होऊन तो मोठा भाग्यवान होतो. त्याचे अपमृत्यू गडांतरे टाळतात. शिवभक्ती करणारा सर्वात पवित्र असतो. याविषयी सूत शौनक इत्यादी ऋषींना जुना इतिहास सांगतात. विदर्भ देशाचा राजा सत्यरथ उत्तम शासक महाधार्मिक होता, परंतु शिवभक्तीमध्ये त्याचे मन लागत नसे. एकदा शाल्व देशाच्या राजाने विदर्भ देशावर आक्रमण केले. अनेक राजाचे युद्धासाठी सहाय्य घेतले. 7 दिवस सत्यरथाच्या सैनिकांनी मोठ्या हिमतीने युद्ध केले, परंतु राजा एकटाच होता आणि अनेक राजे त्यांची अपार सेना यांच्या विरुद्ध शत्रुत्वाने युद्ध करत असल्याने राजा सत्यरथ धारातीर्थी पडला. शत्रूचे सैनिक नगरात शिरले. त्यांनी प्रजेला लुटून सर्व धन वैभव नेले. सत्यरथाची पत्नी राणी इंदुमती गर्भवती होती. 9 महिने पूर्ण होऊन तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती, परंतु शत्रूच्या हाती लागू नये म्हणून भयाने ती एकटी अरण्यात पळून जाऊ लागली. राजमहालात राहणाऱ्या त्या कोमलांगी राणीने कधी कडक ऊन अनुभवले नव्हते. शत्रूच्या भयाच्या दास्तीने पळत शेवटी थकून ती वनांतील एका वृक्षाखाली बसली. तेथे प्रसूती वेदनेने तळमळत गडबडा लोळू लागली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच 1000 दासी धावत आल्या. ती असह्य होऊन वृक्षाखाली तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसली होती. त्यावेळी कष्टाने तिची प्रसूती झाली. पुत्र झाला आनंदाचा क्षण अनुभवण्याची तिची अवस्था नव्हती. तिने बालकाला तिथेच झोपवले आणि पाणी कोठे मिळेल म्हणून रडखडत चालू लागली. तो तिला एक सरोवर दिसले. तिला बरे वाटेल तहानेने व्याकुळ होऊन अधीरपणाने ती सरोवराच्या काठावर गेली.
तोच दुर्दैवाने सरोवरातील मगरीने तिला ओढून खाऊन टाकले. ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरीत आनंद उत्सव साजरा व्हावा, तो अनाथ एकटा घनदाट अरण्यात वृक्षाखाली भुकेने असहाय्यपणे आक्रोश करत होता. युगायुगाने उमा नावाची ब्राह्मण स्त्री आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून चालली होती. त्या बालकाचे रडणे ऐकून ती त्याच्याजवळ आली. नाळ न कापलेलं ते एकटे बालक पाहून तिने आजूबाजूला त्याच्या सोबतीस कोणी आहे का याचा शोध घेतला. शेवटी जंगलातील प्राणी बालकाला खाऊन टाकतील या विचाराने बालकाच्या प्राणरक्षणासाठी तिने उचलून घेतले. तिला पाना फुटला. बालकाला तिने स्तनपान केले. तेवढ्यात भगवान शंकर येथे रूपात प्रकट झाले व त्यांनी उमेला ते बालक घरी घेऊन जाण्याची सूचना केली. उमेने ते बालक उचलले व ती तेथून निघाली. उमा स्वतः अति गरीब होती. भिक्षा मागून ती आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करत असे. एकदा ती एकचक्रा नगरीत भिक्षा मागण्यासाठी आली. भिक्षा मागत सती एका शिवमंदिराजवळ आली. तेथे शांडिल्य ऋषी ब्राह्मण समुदायात बसून विधीपूर्वक शंकराची पूजा करत होते. ती ब्राह्मण स्त्री क्षणभर मंदिरासमोर उभी राहून पूजेचा सोहळा पाहत होते. जेव्हा शांडिल्य ऋषींचे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा तिच्या कडेवरील मुलाकडे पाहत ते म्हणाले, पहा, कर्मगती किती गहन आहे. त्या स्त्रीच्या कडेवर असलेले बालक खरे तर राजपुत्र आहे, पण आज तो दीन अवस्थेत आहे. शांडिल्य ऋषींचे ते उद्गार ऐकल्यावर उमा धीर करून पुढे झाली. तिने ऋषींचे पाय धरले आणि म्हणाली, ऋषी श्रेष्ठ, आपण त्रिकालज्ञानी आहात. खरंच या मुलाचे पूर्ववृत्त मला ठाऊक नाही. याचे माता पिता कोण, जिवंत आहेत की नाही, असतील तर ते कोठे आहेत? तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, हा धर्मगुप्त नावाचा राजपुत्र असून हा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ राणी इंदुमती यांचा हा मुलगा आहे. पूर्वजन्मी राजा सत्यरथ राजाच असताना एके दिवशी तो प्रदोषसमयी शिवपूजन करत असताना त्याच्या नगरीवर शत्रूने हल्ला केला. हे वृत्त सेवकाने सांगितले. तेव्हा राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला. तोपर्यंत प्रधानाने शत्रूला बांधून राजासमोर आणले. राजाने क्रोधाने शत्रूवर खडक चालवून शिरछेद केला आणि अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण न करता भोजन करून शयन कक्षात गेला. त्यामुळे राजा सत्यरथ अल्पायुषी झाला व शत्रूकडून मारला गेला. या मुलाच्या मातेने इंदुमती राणीने पूर्वजन्मात आपल्या सतीला कपटाने ठार मारले, म्हणून या जन्मी ती सवत सुसर झाली आणि तिने राणीला पाण्यात खाऊन सूड उगवला. हा राजपुत्र पूर्वजन्मी शिवव्रत काहीच करत नसे, म्हणून तो या जन्मी अनाथ होऊन वनात पडला. म्हणून प्रदोषकाळी शंकराची पूजा एकाग्रतेने करावी, मध्येच उठू नये. यावेळी भवानी पुढे भगवान शंकर आनंदाने नृत्य करत असतात. शारदा वीणा वाजवते, ब्रह्मदेव ताल धरतो, इंद्र वेणू वाजवतो, सरस्वती मधुर स्वरात गायन करते, विष्णू मृदुंग वाजवतो, कुबेर यक्षगण गंधर्व किन्नर देवासमोर हात जोडून उभे असतात. उमेने विचारले, माझा पुत्र सुजीव्रत दरिद्री का झाला? शांडिल्य ऋषी म्हणाले, तुझ्या मुलाने पूर्वजन्मी पुष्कळ दाने घेतले, परंतु कोणाला दान दिलं नाही, शिवपूजन केलं नाही. परान्न खाण्यामुळे जिव्हा यग्ध होते, दूषित वस्तूचे दान घेण्यामुळे हात जळतात, परस्त्रीच्या अभिलाषेने डोळे दग्ध होतात. हे ऐकून उमेने त्यांच्याकडून नमः शिवाय हा मंत्र घेऊन त्याचा जपविधी समजावून घेतला. प्रदोषव्रत समजावून सांगताना ते म्हणाले, त्रयोदशीला निराहार करून दिवस सत्यकर्म करण्यात घालवावा. 3 घटका रात्र झाल्यावर प्रदोष पूजेचा प्रारंभ करावा. प्रथम जमीन गाईच्या शेणाने सारवून पवित्र करावे. केळीचे खांब लावून मंडप सुशोभित करावा. त्यावर रंगीत फुलांच्या माळा घालाव्या. आपण शुभ्र वस्त्र नेसावे, पांढरे गंध लावावे, पांढरी गंधित फुले पूजेला घ्यावेत. विधियुक्त पूजा करावी. प्रथम प्राणायाम, नंतर अंधबाह्य न्यास व मातृका कराव्या. तसेच सप्त आवरणयुक्त शिवपूजा करावी. विष्णू, अग्नी, वीरभद्र, गणेश, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल यांचे आवरणाच्या ठाई पूजा करावी. डाव्या बाजूला विष्णू, उजव्या बाजूला अग्नीची पूजा करावी. त्यानंतर शंकराचे स्तवन करावे. असे व्रत शांडिल्य ऋषींनी सांगून मुलाकडून करून घेण्यास सांगितले. नंतर तेथे उमेने व तिच्या 2 मुलांनी प्रदोष व्रताचे विधीपूर्ण आचरण केले. शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे शिवपूजेचा प्रसाद कोणास देऊ नये, शिवपूजेचा अपहार करू नये, प्रसाद तीर्थ हिसकावून घेऊ नये हे सुद्धा लक्षात ठेवले. एकदा उमेचा पुत्र सुचिव्रत नदी तीरावर खेळत असताना त्याला द्रव्याने भरलेला घट सापडला. त्याने तो आईजवळ नेऊन दिला. त्यातील अर्धे द्रव्य तिने धर्मगुप्त राजा याला देऊ केले, परंतु त्याने ते स्वीकारले नाही. तो म्हणाला, पृथ्वीवरील सर्व द्रव्य आमचेच आहे. सुचिव्रत, धर्मगुप्त दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एकदा सुचिव्रत आणि धर्मगुप्त वनविहार करण्यास गेले. तेथे क्रोधवीण नावाच्या गंधर्वाची कन्या
कन्या अंशुमती आपल्या सख्यासमवेत वनविहारासाठी त्या वनात आली होती. तिला पाहून धर्मगुप्त मोहित झाला. लावण्यवती कोमलांगी अंशुमती धर्मगुप्ताला पाहून प्रभावित झाली. तिने पाने फुले पसरून आसन तयार केले. हुनेने राजपुत्र धर्मगुप्ताला बोलवले. धर्मगुप्त जवळ येताच आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ त्याच्या गळ्यात घातली. त्याच्या पायावर डोके ठेवून ती म्हणाली, तुम्हाला काया वाचा मनाने वरले आहे. आज मी तुमची पत्नी झाली आहे. धर्मगुप्त तिला म्हणाला, तू म्हणतेस ते कसे घडेल? मला आई वडील नाहीत. मी राजभ्रष्ट गरीब आहे. तुझा पिता आपल्या विवाहाला संमती देणार नाही. यावर अंशुमती म्हणाली, तुम्ही चिंता करू नका. आजपासून तिसरे दिवशी मी याच ठिकाणी पुन्हा येईन. तुम्ही पण या. अंशुमती राजपुत्र धर्मगुप्तचा निरोप घेऊन तेथून निघून गेली. आपल्या पित्याला तिने सर्व सांगितले. राजपुत्र ही सुचिव्रताला भेटला व हकीकत आईला सांगितले. उमेला आनंद झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी राजपुत्र धर्मगुप्त सुचिव्रताला घेऊन वनात गेला. तेव्हा गंधर्वराज सर्व परिवारासह आला. सर्व गुप्ताला पाहून त्याला आनंद झाला. त्याला आपल्या नगरीला नेऊन त्याने यथाविधी अंशुमती धर्मगुप्ताचा विवाह करून दिला. 4 दिवस लग्न सोहळ्याचा थाटमाट चालू होता. स्वर्गातील अनेक दिव्य वस्तू, 1,00,000 रथ, घोडे, 10,000 हत्ती, दिव्य धनुष्य बाणाने भरलेले अनेक भाते, अगणित सेना, एक सेनापती म्हणून एक महाप्रतापी गंधर्व, एवढे सगळे ऐश्वर्य राजपुत्र धर्मगुप्ताला विवाहातील वरदक्षिणा म्हणून दिले. सुचिव्रताला मुलाची आई म्हणून उमेचा सन्मान केला. धर्मगुप्ताने गंधर्व महापराक्रमी सेनापतीला घेऊन आपल्या विशाल सेनेसह विदर्भ देशावर चाल केली. पित्याचा वध करणाऱ्या शात्व देशाच्या दुर्मश राजाचा पराभव करून त्याला मांडलिक केले. आपले राज्य पुन्हा मिळवले. सुचिव्रत अंशुमतीसह त्याने पुष्कळ वर्षे उत्तम राज्य केले. आपल्या आईला देखील सोबत घेतले. आदर्श राज्यकारभार करणारा म्हणून कीर्ती मिळवली. शांडिल्य ऋषींना नगरात आमंत्रित करून अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिले. त्यांचा यथोचित सन्मान केला. राज्यातून प्रजेचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट झाले. प्रजा आनंदी झाली. धर्मगुप्ताने त्यानंतर आपल्या सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्य त्याग केला. तेव्हा उमा, सुचिव्रत, अंशुमती आणि धर्मगुप्त यांनी शिवलोकात नेण्यासाठी दिव्य विमान आले. शिवलोकात पोहोचल्यावर शंकरासमोर उभे राहून त्या सर्वांनी मनोभावे शंकराची स्तुती केली. शंकराने त्यांना शिवलोकात अढळ स्थान दिले. जे हे धर्मगुप्त आख्यान ऐकतील, वाचतील, लिहितील, त्याचे रक्षण करतील, त्याची पापे नष्ट होऊन सर्वत्र त्याचा विजय होईल. प्रदोष व्रत आचरण्यामुळे अपमृत्यू टळेल. दारिद्र्याचे निरसन होऊन भगवान शंकर त्याचे रक्षण करतील. हा ग्रंथरूपी आम्रवृक्ष, त्यातील रचना म्हणजे गोड मधुर आम्र फळे आहेत. हे ब्रह्मानंदा विरूपाक्षा सर्वसाक्षी कर्माध्यक्षा, तुझा जय जयकार असो. तुझ्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण हो. अध्याय 5वा समाप्त. श्री शिवलीला अमृत अध्याय 6वा. एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. श्रीमंतिनी आख्या सुत सांगतात, सोमवारी प्रदोष असल्यास शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला श्रीमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती. श्रीमंतनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो. पण पत्रिकेनुसार तिला वैवध्य योग होता. पण शिवकृपेने तो टळेल असं देखील सांगितलं. श्रीमंतनीला शिव आराधना करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे ती शिव आराधना देखील करू लागली. पुढे तिचा विवाह नेषद राजाचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावरही श्रीमंतनीची शिव आराधना ही सुरूच होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौका विहारास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून श्रीमंती शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिव आराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने राजपुत्र चित्रांगदला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रांगदला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने श्रीमंतीने त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांनी एकमेकांची ओळख पटताच आपले राज्य ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगदाने आपले राज्य परत मिळवले. श्रीमंतिनीच्या मातापित्याने अत्यंत आनंदाने श्रीमंतिनीला परत चित्रांगदच्या स्वाधीन केले. उभयंतांनी कधीही शिव व्रत सोडले नाही. त्या प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष
सुखाने राज्य केले असे हे श्रीमंतीचे आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी आणि आजन्म शिवव्रत करावे. अध्याय 6 समाप्त. शिवलीला अमृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. अवंती नगरीमध्ये मदन नावाच्या व्याभिचारी ब्राह्मण राहत होता. त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी पडून राही. मदनाने आपले माता पिता पत्नी ब्रह्मकर्म नियमधर्म सर्वांचा त्याग केला. मद्य मांस सेवन करू लागला. ऋषभ नावाचे ऋषी जगोद्धारासाठी सर्वत्र संचार करत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दारी आले. पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांचे स्वागत करून पूजा करून उत्तम भोजन देऊन वस्त्रे प्रदान करून विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन शय्येवर त्यांनी झोपून रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी ऋषभ योगेश्वर अंतर्ध्यान पावले. काही दिवसांनी मदन व पिंगला यांचा देहांत झाला. दुसऱ्या जन्मात ऋषभ योगेश्वरांच्या सेवेच्या पुण्याईने दर्शन देशाचा राजा वज्रबाहू पट्टराणी सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला. त्याचे नाव भद्रायू ठेवले. पिंगला विशाहीने दुसरा जन्म सीमंतनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले गेले. पट्टराणी सुमती गर्भवती होती तेव्हा तिच्या इतर सवतीने हिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मत्सर बुद्धीने सुमतीला विष घातले. थोड्या दिवसांनी तिची प्रसूती झाली, पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या आणि मुलाच्या अंगावर क्षते पडली. त्यातून रात्रंदिवस रक्त पोऊ आहे. लहान मुलगा वेदनेने सारखा रडे. सुमतीलाही असह्य यातना होत. ती सारखी विबळत असे. राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले, परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना. शेवटी त्याच्या रडण्याच्या वेदनेचा तळमळ राजाला पाहावेना. त्यांनी राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यात सोडून दिले. त्या अरण्यात राणी सुमती मुलासह दुःखाने रडत कणत बसली. मुलगाही रडत राहिला. तशात भुकेने तहानेने जीव व्याकुळ झाला. ती तशीच शंकराचा धावा करत बसली. त्यावेळी योगायोगाने एक वाणी बैलावर माल टाकून चालला होता. मानवी रडण्याचा शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने आला. एक असह्य स्त्री व्याधीने ती व तिचे पुत्र यातनेने तळमळत आहे, भूक तहानेने व्याकुळ आहेत हे पाहून त्याला त्यांची दया आली. तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच्या पालनपोषणाची त्याने व्यवस्था केली. त्या नगरीचा राजा पद्माकर उदार दयाळू म्हणून सर्वज्ञात होता. त्याला जेव्हा कळले की वज्रबाहू राजाची पट्टराणी व्याधिग्रस्त अनाथ होऊन राहत आहे, तेव्हा त्याने सुमतीला आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले. तिच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी नाना तज्ञ वैद्य बोलवले, परंतु काही उपयोग झाला नाही. या दुर्धर व्याधीने तिच्या बालकाचे प्राण गेले. राजा पद्मकार इतर लोक तिचे सांत्वन करू लागले. तेवढ्यात एक शिवयोगी तेथे आला. त्याला पाहताच राजा पद्मकार धावत आला. आदरपूर्वक गृहात आणून त्यांची पूजा केली. सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवयोगी म्हणाला, हे मुले, तू व्यर्थ विलाप करत आहेस. तुला तुझ्या पूर्वजन्मातील माता पिता मुलगा सगळे सोयरे यांचे स्मरण आहे का? ते कोठे आहेत, कसे भेटतील वगैरे गोष्टींचे तुला दुःख आहे का? हा संसार निरर्थक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीती यांप्रमाणे जीवन जगते, त्याप्रमाणे सुख दुःख भोगते. शरीर नश्वर आहे. आत्मा शिवचरणी रममान झाला नाही तर सुरव आनंद प्राप्त होणार नाही. या नाशवंत जगातील कोणतीही अनमोल वस्तू बरोबर घेऊन जाता येत नाही. केवळ भक्ती सत्य आराधना जीवनाला उन्मत्त करते. हा उपदेश ऐकून सुमतीने शिवयोगीला नमस्कार केला. त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमतीच्या अंगावर टाकले. त्या क्षणी सुमतीचे शरीर व्याधीमुक्त झाले. त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमतीच्या मृत बालकाच्या अंगाला लावले. त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागले. तेही व्याधीमुक्त झाले. सुमतीला आनंद झाला. तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले. त्याचे ऋण कधी फेडू शकणार नाही अशी स्तुती केली. बालकाला आशीर्वाद द्या म्हणून विनंती केली. शिवयोग्याने सुमती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले. हा मोठे झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळवेल. हा मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा. मृत्युंजय मंत्राचे पठण करत राहा असा सुमतीला आदेश दिला. हे बालक राजपुत्र कोणाला सांगू नकोस हेही सांगितले. पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले. त्यामुळे दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले. सर्व प्रकारच्या विद्या कला यामध्ये दोघेही पारंगत झाले. अशा प्रकारे भद्रायू 12 वर्षाचा झाला. एके दिवशी शिवयोगी प्रकट झाला. त्याने भद्रायूला जवळ बसून श्रुत स्मृती पुराण धर्म नीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला. सदाचार राजकीय नियम त्याप्रमाणे भक्ती ज्ञान सांसारिक जीवनातील
गृहस्थाचे सर्व नियम धर्म सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वाद दिला. हा 7वा अध्याय जणू कैलास पर्वत असून शंकराचे यामध्ये वास्तव्य आहे. याचे पारायण हीच प्रदक्षिणा आहे. किंवा हा अध्याय हिमालय असून भक्ती ही त्याची कन्या. तिचे पाणी ग्रहण करून शंकर श्वशूरगृही राहिला. ही कथा पुढील अध्यायात श्रवण करावी. अध्याय 7वा समाप्त. अध्याय 8वा भद्रायूची कथा. श्री गणेशाय नमः. हे ब्रह्मानंद मूर्ती विश्वव्यापका, तू भोळा चक्रवर्ती आहेस. शिवयोगी रूपाने शिवाने भद्रायूला शिवदीक्षा दिले. शिवकवच शिकवले. मृत्युंजय मंत्र, रुद्राक्षी धारण करणे, सर्वांगाला भस्मलेपन कसे करावे याचे ज्ञान दिले. एक अद्भुत शंख आणि खडक दिले. युद्धभूमीवर केवळ शंखनाद केला तरी शत्रू भस्म होत असे. त्याच्या मस्तकावर हात ठेवून 12,000 हत्तीचे बळ देऊन आशीर्वाद दिले. हे बाळा, तू ऐश्वर्यवंत विजयी राहा, आरोग्य कीर्ती मिळव. घरात भाग्यलक्ष्मी, हृदयात कारुण्यलक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी, देशात साम्राज्य लक्ष्मी, बुद्धीमध्ये विद्यालक्ष्मीचा नित्य वास असो. सुमती भद्रायू सतत शिवयोगाचे ध्यान करी. पुढे भद्रायूचा पिता वज्रभाऊ यावर मगध देशाचा राजा हेमरथ आणि दुसरे अनेक राजे यांनी आक्रमण केले. त्यामध्ये वज्रबाहू हा एकटा असल्यामुळे पराभव झाला. शत्रूंनी वज्रबाहूच्या दर्शन राजाला वेढा घालून सर्व प्रकारचे धनधान्य रत्ने आभूषणे लुटून आपल्या देशाला नेण्यासाठी घेऊन चालले. राजा आणि प्रधानासह इतर मंत्री आणि राजपरिवारातील स्त्रिया यांना कैद करून नेऊ लागला. त्यावेळी वज्रबाहू दुःखी होऊन विचार करू लागला, यावेळी मला जर पुत्र असता तर त्याने माझे रक्षण केले असते. कोण यातून कसे मुक्त करणार? आपल्या पित्याचा पराजय, राज्याचा अपहार, शत्रूकडून कैद या सर्व गोष्टीचा समाचार भद्रायूला समजला. तेव्हा त्याने आपल्या गुरुचे स्मरण करून शिवकवच धारण केले. मृत्युंजय मंत्राचा जप करून सर्वांगाला भस्मलेपन केले. शंख खडक घेऊन आपल्या मातेकडे सुमतीजवळ येऊन तिला वंदन करून सांगितले की शत्रू अनेक आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना कैद करून नेला आहे. नगर लुटला आहे. तुझ्या पुण्याईने त्या राज्याला पराभूत करून तुझ्या समोर आणतो. सोबत सुनईला घेऊन तो निघाला. ज्याप्रमाणे 2 गरुड सर्पाला निर्भयपणे शोधतात, 2 सिंह हत्तीचा शोध घेत वनातून जातात, त्याप्रमाणे भद्रायू सुनई हिमरथाच्या सैन्याचा शोध घेत अरण्यातून चालले. तेव्हा त्यांच्या दृष्टीला हिमरथाचे सैन्य दिसले. त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. ते म्हणाले, चोरानो थांबा, वज्रबाहूसारखी अमोल वस्तू चोरून नेता. तुम्हाला मी या अपराधाचे शासन करतो. त्याची गर्जना ऐकून शत्रू सैन्य मागे वळून पाहू लागले. तेवढ्यात भद्रायू सुनईजवळ आले. त्यांनी बाणाचा वर्षाव करून हिमरथाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. आपल्या बाजूने कोणीतरी सामर्थ्यवान वीर लढण्यासाठी आले आहेत. हिमरथाचे सैन्य पराभूत होत आहे हे पाहून वज्रबाहूच्या निराश झालेल्या सैन्यात नवचैतन्य आले. ते द्वेषाने लढू लागले. भद्रायूने त्याच्याजवळील शंख वाजवला. त्यामुळे बाकीचे सैन्य मूर्छित होऊन पडले. हेमरथाचे भद्रायूचे 4 तास घनघोर युद्ध झाले. शेवटी भद्रायूने दिव्य खडक काढले. त्याच्या तेजाने शत्रू सैनिक भस्मसात झाले. हेमरथाने आपली धडगत नाही हे ओळखून त्याने वज्रबाहू, त्याचे प्रधान यांना सोडून दिले व तो प्राण वाचवण्यासाठी पळू लागला. भद्रायूने हेमरथाला पकडले. त्याला विद्रूप करून रथाला बांधले. हेमरथाने नगरातील मौल्यवान वस्तूची आणि इतर धनधान्याची लूट केली. ती भद्रायूने पुन्हा मिळवली. गायी पुन्हा हकलीत नगरात आणल्या. सर्व वस्तू जागच्या जागी परत केल्या. राजस्त्रियांना पुन्हा राजवाड्यात सन्मानाने आणले. भद्रायूला पाहून वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? पराभवामुळे सर्वनाशाच्या समुद्रात बुडत असताना तू मला वर काढले. वज्रबाहूने साऱ्या नगरात मिष्टान्न वाढले. सर्व प्रजाजन वज्रबाहूला प्रणाम करण्यासाठी आले. तेव्हा वज्रबाहूने सांगितले, माझ्या प्रिय प्रजाजनांनो, या 2 वीर बालकांमुळे आपल्याला विजय प्राप्त झाला. शत्रूकडून होणारे अत्याचार यामुळे निवारण झाले. यासाठी प्रथम तुम्ही या दोघांना नमस्कार करा. यावर भद्रायू म्हणाला, राजन, मी आता जातो. 3 दिवसांनी पुन्हा येईन. तेव्हा माझा परिचय देईन आणि शत्रू हेमरथ यालाही कैदेत ठेवा. मी आल्यावर त्याला शासन करेन. असे म्हणून भद्रायू सुनई पद्माकर राजाच्या नगरीत आले. राजा पद्माकर आई सुमती यांना सारे वृत्त सांगितले. सुमतीला पुत्राचा पराक्रम ऐकून धन्यता वाटली. पद्माकर राजालाही ऐकून आनंद झाला. त्यानंतर शिवयोगी चित्रागंध यांनी सुमतींना यांना भेटण्यासाठी राजधानीमध्ये केला. त्याने जन्मापासून वर्तमान काळापर्यंत भद्रायूची जीवन कहाणी त्यांना सांगितली. भद्रायूने मोठा पराक्रम करून आपला पिता वज्रबाहू याला शत्रूपासून सोडवले हे वृत्तही सांगितले आणि अशा पराक्रमी कुलवंत राजपुत्राशी
कीर्तिमालिनीचा विवाह करून त्याला आपल्या जावई करून घ्या असे सांगितले. शुभ कार्याला उशीर नको म्हणून शिवयोग्याच्या संमतीने भद्रायू सुनई सुमती राजा पद्माकार यांना आणण्यासाठी प्रधानाला वैश्यनगरीला पाठवले. प्रधानाने आपण चित्रांगद राजाचे प्रधान असून त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला राजकुमारी कीर्तिमालिनीच्या विवाहासाठी निमंत्रित केले आहे. तुम्हाला राजधानीला घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. सर्वांनी बसून चर्चा केली, निर्णय घेतला आणि प्रधानासह राजा चित्रांगदच्या राज्यात निषद देशात आले. या सर्वांचे चित्रांगद राजा सिमतीने राणीने स्वागत केले. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यांच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या. सुवासिनीने पंचारतीने त्यांना ओवाळले. लग्नासाठी अनेक देशांच्या राजांना निमंत्रित केले होते. त्यात वज्रबाहू राजाही होता. भद्रायूला पाहताच राजा वज्रबाहू त्याच्याकडे आला व त्याचे पाय धरणार. तोच भद्रायूने त्याला वरचेवर धरून आलिंगन दिले. भद्रायूने वज्रबाहू राजाला एकांतात नेले व त्याला तेथे चित्रांगद राजाने वज्रबाहूची पट्टराणी सुमतीला पुढे आणले. वज्रबाहूची सुमतीची भेट होताच वज्रबाहू पश्चातापाने रडू लागला व स्वतःला साऱ्या अन्यायाबद्दल दुष्णे देऊ लागला. परंतु चित्रांगद राजा सिमतीने राणीने दोघांचे सांत्वन केले. पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. भद्रायू सारखा जावई दिल्याबद्दल सुमतीचेही अभिनंदन केले. वज्रबाहूने भद्रायू व कीर्तिमालिनीला मांडीवर घेऊन आशीर्वाद दिला. भद्रायूने पद्माकार राजा सुनई यांचा परिचय आपला पिता वज्रबाहूला करून दिला. वज्रबाहूने राजा पद्माकाराचे ऋण फिटणार नाही अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. सुमती व भद्रायूला आश्रय दिल्याबद्दल आभार मानले. 4 दिवस चाललेल्या विवाह सोहळ्याने प्रजेचे निमंत्रिताचे डोळे दिपून गेले. सर्वजण तृप्त मनाने राजा चित्रांगदचा गौरव करत स्वराज्याकडे गेले. वज्रबाहूने मोठ्या थाटामाटाने भद्रायू सुमती यांना दाशाह देशाला नेले. सोबत चित्रांगदाने हत्ती, घोडे, दास, दासी, सोने, धन, वस्त्रे, भरपूर वर दक्षिणा दिली. भद्रायूने बंदी केलेल्या सर्व शत्रूंना सोडून त्याच्याकडून वार्षिक कर देण्याचा करार करून त्यांना देशात पाठवले. थोड्या दिवसांनी भद्रायूला राज्य देऊन सुमती वज्रबाहू शंकराची आराधना करण्यासाठी वनात निघून गेले. ते तेथे त्रिकाल शिवलिंगाचे पूजन करून तप करू लागले. शिवलीलामृत अध्याय 8 समाप्त. शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जे शिव शिव नाम निरंतर घेतात त्यांनी मृत्यूला जिंकलेले असते. ते शिवरूप होतात. पाप जळून गेल्याने त्यांना पुनर्जन्म नसतो. नामरंगी त्याचे चित्त गुंतल्याने त्यांना बंधन नसते. शिवनाम घोषाने जन्ममरण संसार टिकत नाही. याबद्दल सूत शौनकादिकांना कथा सांगतात. कौचारण्यात वामदेव नावाचे एक महाज्ञानी वैराग्य संपन्न ममत्वरहित निर्भय योगी असलेले ऋषी ध्यानावस्थेत लीन होऊन बसले होते. तेवढ्यात एक ब्रह्मराक्षस धावत आला. त्याच्या कपाळावर शेंदूर, डोळे निखाऱ्यासारखे लाल, तोंडाबाहेर जीभ लवलव करत होती. असंख्य पशुपक्षी मारून खात असे. त्यामुळे शरीर अवाढव्य झाले. त्याने ध्यानस्थ असलेल्या वामदेवांना मिठी मारली. त्याच्या स्पर्शामुळे राक्षसाची वृत्ती पलटली. त्याला ज्ञान आले आणि हृदय निर्मल झाले. पण या सर्व घटनांचे वामदेवांना भान नव्हते. ते ध्यानस्थ होते. राक्षस म्हणाला, गुरुवर्या, मी आपल्या दर्शनाने पावन झालो. आपल्याशी संभाषण घडले तर शिवपदी जाईन. मला माझ्या असंख्य पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्यातील काही जन्मातील पापकर्माचे मी निवेदन करतो. मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. तारुण्य अवस्थेत मी अत्यंत निर्दयी, दुराचारी, अत्याचारी होतो. ब्राह्मण, निर्धन, कुमार, स्त्री, तरुण स्त्री यांना छळले, अत्याचार केले. धर्म, नीती, सत्य, पुण्यकर्म सर्वांचा त्याग करून मद्य, मांस यांचे सेवन करत असे. त्यामुळे मला क्षयरोग झाला व त्यातच माझा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूतांनी मला बांधून फरकटत यमलोकी नेले. तेथे अनेक यातना देऊन मला शासन केले. तांब्याच्या तापलेल्या पत्र्यावरून चालवले. लोखंडाच्या तापून झालेल्या खांबाला बांधले. गरम तेलाच्या कढईत बुडवले. विष्णुमूत्र यांच्या कुंडात ठेवले. गिधाडाच्या तीक्ष्ण चोचीने डोळे फोडले. कानात तापलेल्या सळ्या घुसवल्या. शरीराचे लचके काढले. त्यात मीठ भरले. जीभ, नाक, कान कापून हातपाय तोडले. पोट चिरले. अंगात सुया टोचवल्या. दात तोडले. अशा प्रकारच्या असंख्य यमयातना 3000 वर्षे भोगल्या. यानंतर यमदूतांनी मला व्याधाच्या, त्यानंतर अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा असे माझे जन्म झाले. आत्ताचा हा माझा राक्षस जन्म तुमच्या दर्शनाने उद्धारला. मला ज्ञानप्राप्ती झाली. संतांच्या समागमाने ताप, दुःख, दैन्य नष्ट होते हेच खरे. राक्षसाच्या बोलण्यामुळे एरवी मौन धारण करणारे वामदेव म्हणाले, राक्षसा, हा सर्व शिवभक्तीचा आणि माझ्या अंगावरील
भस्माचा प्रभाव आहे. याविषयी तुला एक गोष्ट सांगतो. एक ब्राह्मण अत्यंत अमंगळ दुराचारी होता. त्याने एका शूद्र विवाहित स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवले. एके दिवशी शूद्राने ब्राह्मणाला ठार मारून त्याचे प्रेत त्या प्रेतावर कोणी अंत्यसंस्कार केले नाही. मृत्यूनंतर यमदूत ब्राह्मणाला मारे तोडीत यमलोकी घेऊन गेले. प्रेत फेकले. तेथूनच जवळच शिवमंदिर होते. काही भक्तजन भजन करत होते. शिवरात्रीचा उत्सव नुकताच होऊन गेला होता. मंदिरासमोर दोन्हीतील राख पसरली होती. एक कुत्रा तेथे आला. तो त्या राखेत लोळला. जरा वेळाने उठून ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. प्रेतावरून उडी मारून पलीकडे गेला. पुन्हा आपल्या वाटेने गेला. कुत्र्याच्या अंगावरील भस्माचे काही कण प्रेतावरून उडी मारताना ब्राह्मणाच्या प्रेतावर पडले. त्यामुळे तो ब्राह्मण पापरहित झाला. यमदूत त्याला यमलोकी नेत असताना शिवदूतांनी त्याला अडवले. ब्राह्मणाला यमदूताच्या हातून मुक्त केले. आदराने विमानात बसवले आणि शिवलोकी घेऊन गेले. याप्रमाणे शिवभस्माचा महिमा आहे. तेच भस्म माझ्या अंगाला लेपन केलेले असल्याने त्या स्पर्शाने तुझी काया पवित्र झाली. वामदेवांच्या मुखातून शिवभस्म महिमा ऐकून राक्षस हात जोडून त्यांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, मला शिवभगवानाच्या भस्माचे महत्त्व सांगावे. तेव्हा वामदेव म्हणाले, 11 सहस्र योजने उंच असा पवित्र मंदार पर्वतावर सर्व देवांसह महेश्वर बसला असता. सनतकुमारांनी त्यांना विभूती धारण विधी सांगण्याची विनंती केली. त्यावेळी तेथे यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुहक, मरदगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव, 8 दिग्पाल, असंख्य ऋषीगण, बालखिल्य नावाचे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, पाताळातील नाग, विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र, गणेश, वीरभद्र, शंकराचे 60 कोटी गण आणि नंदी सर्वजण होते. सर्वांना उद्देशून भगवान शंकर भस्माचे महत्त्व विधी सांगू लागले. मातीचे कण नाहीत असे गायीचे शेण घेऊन ते वाळवावे. वाळल्यानंतर ते जाळावे. त्या भस्मावर शिवगायत्री मंत्र म्हणून पवित्र करावे. असे उत्तम भस्म प्रथम अंगठ्याने कपाळावर उधव लावावे. मस्तकाभोवती लावावे. करंगळी आणि तर्जनी यांचा उपयोग करू नये. मधल्या 2 बोटाने कपाळावर भस्म लावावे. अंगठ्याने मधली रेख काढावी. याला त्रिपुंड धारण म्हणतात. सर्वांगी भस्म लावावे. भस्म धारण केल्याने मद्यपान, ब्रह्महत्या, गोहत्या, अभक्ष्यभक्षण इत्यादी महापापे नष्ट होतात. अशा प्रकारे वामदेव राक्षसाला भस्म महिमा सांगत असताना आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यांनी राक्षसाला विमानात बसवले. त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि विमान शिवलोकी गेले. शिवलीला अमृत अध्याय 9 समाप्त. शिवलीला अमृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे शिवा, तू कामरूपी हत्तीचा नाश करणारा वनराज आहेस. क्रोधरूप मेघाचा विध्वंस करणारा वायू आहेस. मदरूपी अंधार नाहीसा करणारा सूर्य, मत्सरूपी गहन अरण्य जाळणारा अग्नी, अहंकाररूपी दैत्याला मारणारा, धर्माचे पोषण करणारा विष्णू स्वरूप, बालनेत्र, अनंतरूपी कैलास निवासा, निगम आगम यांना वंदनीय असा सुहास्यवदन वृषभध्वज दयासागर आहेस. सूत म्हणतात, अनर्थ देशात वेदशास्त्र संपन्न, सदवर्तने कुलवंत, पंडित असा देवरथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची कन्या शारदा अत्यंत सुलक्षणे सुंदर होती व तिच्या वयाच्या 12व्या वर्षी देवरथाने तिचा विवाह एका वेदशास्त्र संपन्न पंडित असणाऱ्या पद्मनाथ नावाच्या ब्राह्मण युवकाशी करून दिला. लग्न झाल्यावर पद्मनाथ शारदेसह आपल्या श्वशुर गृही राहिला. एके दिवशी सायंकाळी नदी तीरावर स्नानसंध्या करण्यासाठी गेला असता त्याला रस्त्यात साप चावला आणि तो मरण पावला. ही वार्ता कळताच शारदा आपल्या मातापित्यासह धावत आली. पतीचे निश्चेष्ट शरीर पाहून आक्रोश करू लागली. तिचे मातापिताही दुःखी झाले. शेवटी लोकांनी पद्मनाथाचे देहदहन केले. तिच्या आई वडिलांना घेऊन लोक गावात आले. एके दिवशी देवरथ आणि घरातील इतर सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेले. शारदा एकटीच घरात होती. त्यावेळी नैघृह नावाचे अंध ऋषी शिष्याचा हात धरून नगरातून फिरत फिरत शारदेच्या घरासमोर उभे राहिले. महात्म्याला पाहून शारदेने घरात येण्याची विनंती केली. बसायला आसन दिले. विधिवत त्यांची पूजा केली. प्रसन्न होऊन ऋषींनी आशीर्वाद दिला, तुझे सौभाग्य अखंड राहो, तुला वेदवक्ता पुत्रप्राप्ती हो. नैदर्व ऋषी अंध असल्यामुळे शारदेचे वैधव्य त्यांनी ओळखले नाही. त्यांचा आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली. तिला दुःखाने अश्रू आवरेनात. ती म्हणाली, महात्मन, तुम्ही मला सौभाग्यवती पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिलास. हा आशीर्वाद खरा कसा होणार? कारण मी विधवा आहे आणि तिने आपल्या पतीचा देहांत कसा झाला हे वृत्त ऋषीला सांगितले. ऋषी म्हणाले, मुली, मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही. माझ्या तपोबलाने अघटिक सुद्धा पूर्ण होऊ शकते. काही वेळाने घरातील मंडळी परत आली. शारदेने आपल्या मातापित्याला सर्व वृत्तांत सांगितला. देवरथ म्हणाला, ऋषींचे आणि ब्राह्मणाचे सामर्थ्य अलौकिक. त्याचा शाप आणि आशीर्वाद दोन्ही अमोघ असतात. ते क्षणात राजाला रंक आणि रंकाला आशीर्वादाने राजा करतील. ब्राह्मणाच्या शापाने नहुष राजा साप झाला. यादव कुळाचा
नाश झाला. इंद्रांची संपत्ती समुद्रात बुडाली. विष्णू, ब्रह्मदेव, शंकर यांनाही ब्राह्मणाच्या शापाचे भय वाटले. परीक्षिताला तक्षकाने दंश केला. जगदाग्नीच्या क्रोधाने 4 पुत्र दग्ध झाले. पंडूराजाला स्त्रिया असूनही ब्राह्मण शापामुळे स्त्रीसंग करता येईना. सगर राजाचे 60,000 पुत्र ब्राह्मण शापाने भस्म झाले. नारदाच्या शापाने कुबेरपुत्र वृक्ष झाले. मृगराजाचा सरडा झाला. इंद्राच्या अंगाला सहस्र क्षती पडली. चंद्र क्षयरोगी झाला. समुद्र आचमनात अगस्त्य ऋषींनी पिऊन टाकला. यमाला विदुर म्हणून दासीपुत्राचा जन्म घ्यावा लागला. ब्राह्मण मंत्र सामर्थ्याने पाषाणात देव आणतात. ब्रह्मांड मोडून पुन्हा उभे करू शकतात. यानंतर नैद्रव ऋषींनी शारदेला बोलावून घेतले आणि त्यांनी सांगितले, शारदे, तू उमा महेश व्रताचा प्रारंभ कर. ओम नमः शिवाय या 6 अक्षरी मंत्राचा नित्य जप कर. तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथे अंगणात झोपडी बांधून राहीन. आणि त्यांनी शिव-पार्वती व्रताचा विधी तिला सांगितला. ते म्हणाले, या शिव-पार्वती व्रताचा प्रारंभ चैत्रात किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रारंभी करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी पाहून शिव-पार्वती यांचे पूजन करून व्रताचा प्रारंभ करावा. 1 वर्षभर हे व्रत नियमितपणे करावे. शारदेने एक उत्तम शिव मंदिर बांधले. आतील भूमी शुद्ध करून रांगोळ्या काढल्या. शिवयंत्र लिहून त्यात 16 वर्ण लिहिले. प्रथम अष्टदळे काढली, त्यात चतुर्दळे काढली. त्यावर तांदूळ ठेवून त्यावर घट ठेवला. त्या घटावर ताम्हणात उमा महेशाच्या सुवर्णाच्या प्रतिमा स्थापन केल्या. एकनिष्ठेने 16 उपचारांनी पूजा केली. रोज ब्राह्मण सुवासिनींना जेवण देऊन संतुष्ट केले. रात्री शिवपुराण, शिवकीर्तन, वादन, गायन, शिवभजन, श्रद्धापूर्वक स्तुती, श्रद्धापूर्वक श्रवण केले. जागरण केले आणि उमा महेश्वराचे ध्यान केले. तिच्या घरातील शंकराचे स्वरूप कसे होते? चंद्र, कापूर, दूध, दिव्याची शुभ्र ज्योत किंवा चांदी यांच्यासारख्या शुभ्र वर्ण, कोटी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान अंगक्रांती, मस्तकावर मंदाकिनी, जटाचाच मुकुट, त्यावर चंद्रकोर, मणियुक्त सर्प, भस्मलेपन, चंद्र सूर्याप्रमाणे 2 डोळे, अग्निप्रमाणे अर्धवट उघडा 3रा नेत्र, केयूर, अंगद, वीरकंकण, देहावर मुंडमाळा ही भूषणे शोभत आहेत. खटवांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, धनुष्य, क्षपाला, बाण अशी 10 आयुधे 10 हातात असून शिवाचे आसन सिंहाचे कातडे असून गजचर्म पांघरले आहे. शुभ्र कैलासगिरीवर ध्यानावस्थेत शंकर विराजमान असून त्यांच्यासमोर शुभ्र नंदिकेश्वर बसला आहे. असा निळकंठ शिव स्वरूप तिने ध्यानी आणले. शिवाच्या शेजारी बसलेल्या भवानीचेही तिने ध्यान केले. भवानी ही कोमल, बालतनू, सुंदर, श्यामल, चतुर्भुज असून तिच्या 4 हातात पाश, अंकुश, गदा आणि पद्म आहेत. ती ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी देवांना आपल्या गर्भात धारण करते. त्रिभुवनातील सौंदर्याचा प्रारंभ व उत्कर्ष तिच्यातच होतो. व षडानन, गजानन ज्यातील अमृत प्राशन करतात तसे तिचे पयोधर सघन आहेत. तिचे वस्त्र प्रलयकालीन विजा गाळूनच बनवलेले आहे असं वाटतं. नैदृश ऋषींनी सांगितल्याप्रमाणे शारदेने 1 वर्षभर शिव-पार्वती व्रताचे अनुष्ठान केले. तसेच ऋषी यांनी व्रताचे यथाविधी उद्यापन केले. 11 दाम्पत्य बोलावून त्यांची पूजा, कपडे, अलंकार, दक्षिणा दिली. सायंकाळपासून रात्रीपर्यंत शारदा जप ध्यान करत होती. मध्यरात्री भवानी अकस्मात प्रकट झाली. तिच्या तेजामुळे ऋषीला दृष्टी प्राप्त झाली. शारदा आणि नैदृव ऋषी यांनाच फक्त देवीचे दर्शन झाले. त्या दोघांनी देवीची स्तुती केली. तेव्हा देवी म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. नैदृव ऋषींनी शारदेचा संपूर्ण इतिहास सांगितला आणि देवीला साकडे घातले की माझ्या तोंडून शारदेला आशीर्वाद दिला गेला की तो खरा व्हावा. तेव्हा देवी म्हणाली, ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मणाची मुलगी भामिनी होती. तिच्या लग्नानंतर तिच्या पतीची एक स्त्री होती. भामिनीने पतीला वश करून घेतले. तिच्या शेजारी एक व्याभिचारी मनुष्य होता. त्याने एकदा दुर्बुद्धीने भामिनीचा हात धरला. भामिनीने त्याचा अपमान केला. काही काळाने तो भामिनीचा ध्यास घेऊन मरण पावला. तू विधवा होशील असा त्याने मरताना शाप दिला. तीच भामिनी शारदा म्हणून जन्माला आली. देवी पुढे म्हणाली, तेथून 360 योजने अंतरावर द्रविड देशात पुनर्जन्म होऊन हिचा पूर्वजन्मीचा पती मोठा झाला आहे. तो अद्याप पूर्वजन्मातील हिच्या सहवासातील आठवणीने तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रतीने भोग देईल. हिला जागृतीपेक्षा जास्त सुख देईल. त्यानंतर काही दिवसानंतर हिला पुत्र होईल. शारदानंद या नावाने जगात प्रसिद्ध होईल. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. देवीने वर दिल्यापासून तो शारदेचा पती तिला रोज स्वप्नात भेटू लागला. ती गरोदर राहिली. समाज, नातेवाईक सगळे निंदा करू लागले. तिला कुलटा, पापी, कुकर्मी म्हणून तिचा तिरस्कार करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली की शारदेचा गर्भ तिच्या पतीपासूनच झाला आहे. तो खरा आहे, कलंकित नाही. यानंतर शारदेची निंदा करतील, त्यांच्या जिभेला छंद पडेल, तोंडात केळे पडतील. त्यानंतर मात्र लोकांची तोंडे गप्प झाली. कालांतराने शारदेला पुत्र झाला. त्याला सर्वजण शारदानंदन म्हणू लागले. काही कालाने त्याच्यावर व्रतबंधनाचे संस्कार केले गेले. त्या बालकाने वयाच्या 8व्या वर्षापर्यंत 4 वेद, 18 पुराणे यामध्ये अनेक विद्या कलांमध्ये पारंगत झाला. शारदा मुलाबरोबर शिवव्रत करू लागली.
तो मोठा शिवभक्त झाला. एकदा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री शिवाचे दर्शन करण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासह गेली. तेथे मोठी यात्रा भरली होती. योगायोग असा की द्रविड देशात पुनर्जन्म झालेला शारदेचा पती भगवान शिवाच्या दर्शनासाठी आला होता. शारदेच्या तो सन्मुख आला तेव्हा परस्परांनी ओळखले. शारदाचे मन प्रसन्न झाले. तिला देवाचे वचन आठवले. देवी म्हणाले, तुझ्या पतीची भेट झाल्यावर शिवपार्वती व्रताचे अर्धे पुण्य आपला पुत्र आणि पती यांना समर्पण करून पतीला पुत्र दे. त्याच्याजवळ 4 महिने राहा, पण त्याच्याशी संबंध ठेवू नकोस, म्हणजे तू शिवलोक प्राप्त करशील. शिवरात्रीचा उत्सव पार पडल्यावर शारदेने आपल्या पतीला दुरून नमस्कार केला. ती म्हणाली, हा पुत्र आपला आहे, आपण याचा स्वीकार करा. असे म्हणून शिवपार्वतीचे अर्धे पुण्य पतीला समर्पण करून ती पतीसह द्रविड देशात गेली. तेथे ती व्रतस्थ राहिली. तिच्या पतीने शिवव्रताचे आचरण केले. तिचा मुलगा माता पित्याची सेवा करून मोठा पंडित तपस्वी म्हणून प्रसिद्ध झाला. नंतर काही दिवसांनी शारदेचा पती मृत्यू पावला. तेव्हा शारदा शिवपार्वतीचा ध्यान करत पतीबरोबर सती गेली. शिवगणांनी त्या दोघांना विमानातून शिवलोकी नेले. शिवलीला अमृत हे दिव्य औषध भवरोगी प्राशन करतील तर त्यांना आरोग्य प्राप्त होऊन ते भवरोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतील. ब्रह्मानंद गुरुच्या कृपा आशीर्वादाने श्रीधर श्रोत्यांना विनंती करत आहेत की तुम्ही देव आहात. शिवलीला अमृताचे श्रवण करण्यात अत्यंत योग्य आहात. समाप्त. शिवलीला अमृत अध्याय 11. हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. याला रुद्र अध्याय देखील म्हणतात. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्याने आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा, शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षे भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षे धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिकेमध्ये 1 अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12 गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्षे विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा. एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहित दक्ष होता. प्रजाराजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान व गुणी मुलगा, आरोग्य संपन्न अंशुरदाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत कौतुकाने निहाळत. परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. वस्त्रे आभूषणे दान केली. स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप या दंग असतात. त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही. ते कोणाशी बोलत नाही. राजसुख, वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाळतील. मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, ते हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान व सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे, मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परम शिवभक्त होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी. 1,00,000 बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होते. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घे. त्यांना दान दक्षिणा देई.
तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागले की ते दोघेही नाचत. तेथे शिवपूजा, शिवकीर्तन, गायन होत असे. महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले. शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदेच्या हाती दिले. महानंदेला आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले. असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्याजवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे भंगले, जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन. म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे अवश्य. म्हणून महानंदेने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ते दोघेही रत्नखचित मंचकावर झोपले. तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्याने जागी केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, महानंदे, माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे ऐकताच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागली. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे, परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो. असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती, महाल सर्वांचे दान केले. त्यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली. त्या क्षणी उदयजलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वरचेवर चेंडू झेललेला त्या सहजपणे महानंदेला वरचेवर उचलले. छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हवा तो वर माग. देवा हे सर्व नंदी रामनगर उद्धरून न्यावे. तथास्तु म्हणत शिवंत धाम पावले. अशा प्रकारे आपली माता, बंधू, नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली. त्या शिवलोकी आधी व्याधी, क्षुधा, तृष्णा नाही, म्हणून तेथे भेदबुद्धी, काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर नाहीत. तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड, कल्पतरूची बने, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची घरे. तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे. पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानव देह अधिकाराप्रमाणे मिळाले. ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील. तुम्ही त्यांची चिंता करू नका. ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील. भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला. आम्ही धन्य झालो. आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील, यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे, कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे. पराशर म्हणाले, राजा, खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल. तेव्हा एक, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला. सर्व जनता शोक करू लागली. अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या. राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा, मी काय सांगतो ते ऐक. जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते, तेव्हा ब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले. सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले. शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले. सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला. हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला. रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते. म्हणून हे राजा भद्रसेना, तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर. याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल. 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर. त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव. रुद्र पठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड. अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल.
पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला. राजाला समाधान वाटले. त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला, हे महात्मन, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरबी आहात. मी सर्व तयारी करतो. त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, शुभ लक्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलवले. 1000 मातीचे घट गंगाजलाने भरले. त्यावर आम्रपल्लव ठेवले. दिव्य अनुष्ठान मांडले. रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला. तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला. थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली. हे पाहून राजा चिंतित झाला. पराशर ऋषींनी राजाला धीर दिला. ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता. त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला. उठून बसला. राजाला आनंद झाला. उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले. पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता. त्याचे लाल भडक डोळे, भाळावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता. त्याचवेळी 4 तेजस्वी पुरुष आले. त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले. मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले. ईश्वराच्या नावाचा त्याने जयजयकार केला. पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला. सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली. आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली. ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला. त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले. नारद, वाल्मिकी, व्यास नृहाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहे. 14 विद्या, 64 कला त्यांना पूर्ण अवगत असतात. इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते. नारदाला पाहताच यज्ञातील अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला. सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली. नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपला त्रिभुवनात संचार असतो. आपल्याला दिव्यदृष्टी आहे. तेव्हा काही अद्भुत पाहिले का? नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर 4 शिवदूत मला भेटले. त्यात वीरभद्रही होता. त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता, तो कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता? त्याला 10,000 वर्षे आयुष्य आहे. राजा, तो रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळले. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रावर्तन केले. आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. फलश्रुती, हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो. म्हणून शिवलीलामृत अखंड वाचावे. श्री शंकराच्या कृपेनेच हा अल्पमती श्रीधर स्वामी शिवलीलामृत ग्रंथ लिहू शकतो. शिवलीलामृत अध्याय 11वा समाप्त. शिवलीलामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. एकदा कैलासावर भगवान शंकर प्रदोषकाळी भस्म हातात घेऊन सर्वांगाला लावित होते. त्या भस्मात एक खडा होता. तो त्याच्या हाताला लागला म्हणून त्याने तो भूमीवर ठेवला. तेव्हा त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. तो शंकरापुढे उभा राहून हात जोडून म्हणाला, हे सदाशिवा, ऋषभध्वजा, मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. शंकर म्हणाले, मला अंगाला लावायला रोज नवीन चिताभस्म लागते, ते तू आणून देत जा. शंकरांची आज्ञा ऐकून भस्मासुराला संतोष वाटला. तो मृत्यूरोगी येऊन शिवभक्त शिवव्रत करणाऱ्याचे मेल्यावर त्यांची चिताभस्म शंकराला रोज नेऊन देऊ लागला. शिवभक्ताच्या मस्तकांची माळ शंकर धारण करतात. थोडे दिवस भस्मासुराने चिता शोधण्याचे काम केले. नंतर चिताभस्म शोधण्याच्या कामी फार पायपीट होते. त्यामुळे भस्मासूर कंटाळला. त्याने विचार केला, आपण असुर शक्तिमान असून असले परिश्रम कसले करत बसलो. त्यापेक्षा सर्व लोक, ब्राह्मण, राजे, देव, शूद्र, ब्रह्मदेव, विष्णू आणि जमले तर शंकराला मारून त्रिभुवनाचे राज्य का करू नये, असा कपटी विचार मनात ठेवून चिताभस्म न घेता शंकराकडे गेला. नम्रपणे दिनवाने तोंड करून म्हणाला, देवा, मी पृथ्वीवर खूप हिंडलो, परंतु नवीन चिताभस्म मला मिळाले नाही. आता काय करावे? शंकर म्हणाले. भस्मासूर शंकराची स्तुती करत म्हणाला, हे पंचवदना, विरूपाक्षा, त्रिपुरारी, उमावल्लभा, नागभूषण, मला आपण एक वरदान द्या. ज्या दिवशी चिताभस्म मिळणार नाही त्या दिवशी आपला नेम टळू नये म्हणून मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो तत्काळ जळून भस्म व्हावा. असे म्हणून भस्मासुराने शंकरापुढे लोटांगण घातले व वरदान देण्याची विनंती करू लागला. शंकराचा भोळा स्वभाव परिचित असल्याने पार्वतीने असा वर देऊ नये असा सल्ला दिला. षडानन, गजानन, नंदी यांनीही पार्वती मातेचा सल्ला योग्य आहे
असे अनुमोदन दिले. परंतु शंकराने भस्मासूर असुर असला तरी माझे लेकरू आहे, तो वरदानाचा दुरुपयोग करणार नाही असे म्हणून भस्मासुराला तथास्तु म्हणून वरदान दिले. वरदान मिळताच भस्मासूर आनंदाने नाचू लागला. तत्काळ मृत्यूलोकी जाऊन संत, सज्जन, ऋषी, भक्त यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करू लागला. रोज असंख्य लोक भस्म होऊ लागले. त्यामुळे मृत्यूलोक हाहाकार उडाला. भस्मासुराने ठरवले की मृत्यूलोकातील समूळ लोकांचा नाश करून नंतर देव, देवता, नंतर विधाता विष्णू, शेवटी शंकरांचे भस्म करून पार्वतीला घेऊन जावे असे म्हणून तो निघाला. तिकडे भस्मासुराच्या अत्याचाराला त्रासून ऋषी इंद्राला शरण गेले. इंद्र त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेव सर्वांसह विष्णूकडे गेले. विष्णूला त्यांनी भस्मासुराचे प्रताप सांगितले. मग विष्णू त्यांना घेऊन कैलासावर शंकराकडे आले. विष्णू म्हणाले, महादेव, तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने महासंहार मांडला आहे. आम्ही नष्ट होऊन जाऊ, तो इथे सर्वांना भस्म करेल. तुझी पत्नी हेमवतीला सांभाळ. शंकराने देवाकडे पाहून त्यांना धीर देत म्हटले, भस्मासुराचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिंता न करता स्वस्थानी जावे. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला. सर्व देव शंकराला काही सांगत आहे. आता आपले अपराध हे प्रकट करणार असे वाटून त्याने देवांना धमकी दिली की उद्या मी तुम्हा सर्वांचे भस्म करून टाकेन. हे ऐकून शंकर क्रोधित होऊन म्हणाले, अरे अधमा, मी दिलेल्या वराचा असा दुरुपयोग केलास. भस्मासुराने मधोन्मत होऊन शंकराला दुरुत्तरे केली. म्हणाला, म्हातारा, तुझी सुंदर बायको मला दे. हे ऐकून पार्वती उठून निघून गेली. भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावला. शंकर वेगाने वनात पळून गेले. भस्मासूर त्याच्या मागे धावू लागला. तुझे भस्म माझ्या अंगाला लावतो असे ओरडू लागला. पण वेदांना, शास्त्रांना ज्याचा अंत लागत नाही, मायाचक्र चालवणारा, इंद्रियातीत ब्रह्मातीत देवांचे ध्यान, सनकादिकांचे पूजास्थान, त्रिगुणातीत महादेवाला धरीन धरीन म्हणत भस्मासुराला जवळ दिसे पण हाती लागत नसे. असे 1,000,000,000 वर्षे गेले. शब्दांच्या, शुभाशुभाच्या, तर्ककुतर्काच्या, शास्त्राच्या विद्येच्या पलीकडे अनाकलनीय स्वरूप असणारा शिव, तपश्चर्या, बल, धन, विद्या यांच्या सामर्थ्यावर आकलन करू पाहणाऱ्यांनी कोटी जन्म घेतले तरी तो हाती लागत नाही. भक्ताच्या प्रेमभक्तीने तो वश होतो. उमेसह त्याच्या घरी निवास करतो. आपल्या पतीचा भस्मासूर पाठलाग करतो आहे, त्याच्या हाती सापडला तर या विचाराने पार्वती दीन झाली. तिने आपला बंधू शेषशायी विष्णूचा सहारासाठी धावा केला. तो धावा ऐकून विष्णूने विश्वातील सर्वात सुंदर स्त्रीचे रूप घेतले. असे मोहिनी रूप घेऊन विष्णू भस्मासुराच्या वाटेत उभे राहिले. आता काय घडते म्हणून भगवान शंकराने वटवृक्षाचे रूप घेतले व तेथेच थांबला. मोहिनीला पाहताच भस्मासूर थबकला. त्याचे मन तिच्याकडे आकर्षित झाले. भस्मासूर आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात आल्यावर मोहिनीने उत्तम नृत्य करण्यास प्रारंभ केला. तिचे मनमोहक नृत्य, लाघव तसेच रूप लावण्य, सुस्वर गायन ऐकून भस्मासूर मुक्त झाला. मोहिनी जवळ जात हळुवार आवाजात तिची नृत्य गायन कलेची प्रशंसा करत म्हणाला, हे सुंदरी, तुझ्यावरून पार्वती लक्ष्मीचे सौंदर्य वळून टाकावे. माझे चित्त तुझ्या पायी गुंतले आहे. मला वरमाला घालून तुझा निरंतर दास करून घे. मोहिनी गोड हसून म्हणाली, मी तुम्हाला वरमाला घालीन, पण माझी एक अट आहे. समोरच्या वटवृक्षामध्ये माझे आराध्य दैवत निवास करत आहे. त्याला मी मला उत्तम पती मिळाल्यावर लग्नाआधी त्याच्यासह यथासांग नृत्य करीन असा नवस केला आहे. मला तू उत्तम पती वाटतोस. तू माझ्याबरोबर नृत्य करशील का? मोहिनीच्या मंजूर लाडीक बोलण्याने अधिकच तन्मयी झालेला भस्मासूर म्हणाला, एवढेच ना, तू सांगशील तसे करेन. मोहिनी म्हणाली, माझ्याबरोबर नृत्य करताना मी जसे हावभाव करेन, जशी पावले टाकेन, जसे नेत्रसंकेत करेन, जशा हस्तमुद्रा करीन त्याप्रमाणेच तू केल्या पाहिजे. तो माझ्या आराध्य देवतेच्या उपासनेचा भाग आहे. यात काही चूक होता कामा नाही, नाहीतर ते दैवत कोपेल आणि दोघांचा नाश करील. याचा विचार कर. एवढे बोलून मोहिनी लाडीकपणे हसली. भस्मासुराची सारासार बुद्धी नष्ट झाली. त्याने मोहिनीच्या सर्व अटी मान्य केल्या. त्यानंतर मोहिनी भस्मासुराचा हात धरून त्याला वटवृक्षाखाली घेऊन आली. प्रथम दोन्ही हात जोडून वटवृक्षाला नमस्कार केला. नंतर मंदगतीने नृत्य गायन आरंभ केला. मोहिनीचे नृत्य पाहून इंद्रांच्या अष्टनायिका लाजून गेल्या. यक्ष किन्नर गायन ऐकून दंग झाले. मोहिनी जसजसे हावभाव करू लागली, भस्मासूर तसे तसे करण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व देव मोहिनीचे नृत्य गायन सौंदर्य याने बोलून गुप्तपणे तेथे जमले. नाचता नाचता मोहिनी त्वरेने नृत्यमुद्रा करू लागली. भस्मासूर तल्लीन होऊन नृत्यमुद्रा करत होता. त्या ओघात मोहिनीने पटकन आपल्या मस्तकावर हात धरले. तिचे अनुकरण करणाऱ्या भस्मासुराने आपले हात मस्तकावर ठेवले आणि क्षणात त्याचे भस्म झाले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला जाळून टाकले. त्यानंतर मोहिनीचे रूप टाकून चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले. त्यावेळी वटवृक्ष नाहीसा होऊन त्यातून शंकर प्रकट झाले. दोन्ही देवांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले.
हे पाहून गुप्त रूपात असलेले सर्व देव प्रकट झाले. त्यांनी आकाशातून फुलांचा वर्षाव देखील केला. मोहिनी रूपाला भुलून शंकराचा वीर्यपात झाला होता. त्याचे पृथ्वीवर पडून 8 भाग झाले. असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, संहार हेच पुढे अष्टभैरव म्हणून प्रसिद्ध झाले. शिव विष्णू नंतर एकमेकांबरोबर कैलासावर गेले. त्यावेळी पार्वती पुढे आली. तिने दोघांची पूजा केली. स्वादिष्ट पदार्थांचे भोजन करून पृथ्वीला दैत्यापासून निर्भय केले म्हणून प्रशंसा केले. भस्मासुराने भस्म केलेल्या सर्वांना शंकराने अमृतवृष्टी करून पुन्हा जिवंत केले. श्रोते हो, हा 12वा अध्याय हरिहर मिलनाचा आहे. याचे वाचन श्रवण पुण्यकारक आहे. अध्याय 12वा समाप्त. श्री शिवलीला अमृत अध्याय 13वा. तारकासुराचा विनाश. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले. परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिव पार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला आत पाठवले. तो शंकरांच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थ न होणारे अमोघ असे द्रवरूप तेज तू त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तत्काळ प्राशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली म्हणून तो अरण्यात हिंडू लागला. एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्रे सुकवीत बसल्या होत्या. त्या ऋषीपत्नी होत्या. अग्नीने हळूच त्याच्या जवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भधारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तत्काळ एकत्र होऊन 6 तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मताच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या त्या बालकाला कार्तिकीय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्यावस्थेतच शंकराची आराधना करू लागला. शिव ध्यानात मग्न असे. अग्नीने त्याला शिवाकडे नेले. शिवाने हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे मागितले. ते ऐकून पार्वतीला पान्हा फुटला. 7 वर्षे शिव पार्वतीने त्याचे लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला. त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापतीपद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4ही बाजूंनी त्याच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासुर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने घेऊन टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले. विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्राने विजयाची वाद्ये वाजवली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला. त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवस्त्रिया बंदीखान्यातून सोडवल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापती पदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी येथे गेला. तेथे शिव पार्वती जवळ राहू लागला. त्यांची सेवा करू लागला. नंतर त्याची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला. सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले. तेथून आल्यावर ते शिवाचा जप अनुष्ठान यामध्ये एकाग्र चित्त झाले. काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली, बाळा, तू अद्याप कुमार आहेस, तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आम्हाला तुझ्या गृहस्थाश्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात हे मी पाहिलं नाही. त्याची काही खूण सांग. पार्वती हसून म्हणाले, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझे समानच आहेत. तुझ्या या वचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागे मागे गेली. पुत्रप्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागली. ते ऐकून कार्तिकेयला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगेल.
कार्तिक महिन्यातील कृतिका युगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मापर्यंत धनाढ्य होईल, असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषीमुनी कार्तिकेकडे गेले. त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची त्याला विनंती केली. ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिव पार्वतीकडे आले. त्यांनी माता पित्याचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आले. तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेले. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. शिवलीलामृत अध्याय 13 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. एकदा शिव पार्वती सारीपाट खेळत होती. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिव पार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकेल त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एकामागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावित होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कोपीनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले. तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्य, दऱ्या, खोल गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरी पाहणे सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत. आदिमाया विश्वजन्य शंकराचा शोध घेता घेता थकून गेले. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरणशास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन आले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला. याच विषयात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने भिल्लिनीचा वेश धारण केला. मूळ पिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाचे देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणे-पिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्र कटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिल्लिंग वेशधारी पार्वती जवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलेस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहील. यावर भिल्लीन म्हणाले, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. मी सारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेन. शंकर म्हणाले, माझ्या
माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. बिलीन म्हणाली, पुरे, तिला कपटी म्हणतात. तुम्ही स्वरगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केले. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. बिलीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हल्लात. याबद्दल तुम्ही विनाकारण रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिलीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिलीन थांबली व म्हणाले, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला, तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. बिलीन वेशधारी पार्वतीने त्यांना भुलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. श्री शिवलीला अमृत अध्याय 14 समाप्त. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री गंगाधरा, त्रिशूलपाणी, अर्धनारी नटेश्वरा, निळकंठा, तुझ्या सह्याविना जीव काही करण्यास असमर्थ आहे. म्हणून जे भक्त तुला शरण येतात त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस. संसार सागर पार करतोस. तुझा अद्भुत महिमा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही. माझा उद्धार कर, तू दयासागर आहे. मी श्रीधराने भगवान शंकराची अशी स्तुती प्रार्थना केली. तेव्हा शंकराने हृदयात प्रकट होऊन स्फूर्ती दिली व म्हटले, कलियुगात श्रुती, स्मृती, पुराणे यातील धर्ममार्ग पाखंडी लोकांनी बुडवला. त्यांच्या पाखंड मताचे खंडन करून धर्माची खरी ओळख सांगण्यासाठी मी शंकर नावाने जो अवतार धारण केला, त्यांचे चरित्र आणि धर्मरक्षणाचे कार्य, त्याचे महत्त्व आधुनिक लोकांना त्याच्या प्राकृत भाषेत सोप्या शब्दात समजावून सांगा. शिवाने अशी प्रेरणा दिली म्हणून मी जगद्गुरू शंकराचार्यांच्या चरित्राचे वर्णन करणार आहे. कल्पारंभी ब्रह्मदेवाने महत्त्वाच्या साह्याने सृष्टी निर्माण केली. नंतर 4 वेदाची रचना केली. त्या वेदाचा अर्थ लोकांना कळावा म्हणून पाणिनी इत्यादी अवतार घेऊन शब्द, व्याकरण, मनु, याज्ञवल्क्य इत्यादी ऋषींना स्तुती, स्मृती, पुराण आदी ग्रंथांची रचना करून संसारिक मनुष्याला त्याचा धर्म, त्याचे आचरण या सर्वांचा मार्गदर्शक होईल असे ग्रंथात सांगितले आहे. कलियुग आल्यावर मनुष्य अल्पायुषी होतील. श्रुतींचा अभ्यास करणे कठीण होईल. ते अज्ञानी होऊन महाभारत 18 पुराणे रचली. ब्राह्मण लोक वेदाचे एक एक भाग अभ्यासू लागले. इतिहास, व्यासकृत 18 पुराणे श्रवण करून धर्माचे व नीतीने आचरण करू लागले. धर्म आणि त्याच्या अभ्यासासाठी एवढी साधने असूनही कलियुगात पाखंडी मताचा प्रादुर्भाव होऊन बौद्ध मत, भोगवादी मते पसरली. वर्णसंस्कार होऊन लोक अधर्माने वागू लागले. मुख्य देवतांची भक्ती विसरून वेद, शास्त्रे, पुराणे यातील विचार लोप पावले. अनाचार माजला. त्या काळात मंडन मिश्र नावाचे महापंडित, महाज्ञानी, बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी तीव्र तपाचरण करून अग्नी व सरस्वती यांना वश करून घेतले होते. याच्या मागील ती वस्तू हवन केलेल्या यज्ञकुंडातून काढून देत असे. वादविवादामध्ये सर्व पंडितांना पराभूत करी श्रुती, स्मृती, वेद यातील मते खोटी ठरवून आपल्या जैन मताचा प्रचार करण्यास प्रारंभ केला. त्यांनी 4 वर्ण 18 जाती सर्वांना आपले शिष्य बनवले. लोकांनी जैन धर्माचा स्वीकार करून आपला धर्म टाकून दिला. मंडन मिश्र रोज सकाळी मद्याचा एक घोट सरस्वतीला नैवेद्य दाखवे. प्रसाद म्हणून तोही मद्यपान करत असे. अशा प्रकारे तो आचार भ्रष्ट होता. त्यामुळे पृथ्वीवर अधर्म, अनर्थ यांची वृद्धी झाल्याने देवता, साधू, संत, ब्राह्मण सर्वजण दुःखी झाले. तेव्हा जैन धर्माचा प्रचार थांबवण्यासाठी आणि वैदिक धर्माची मर्यादा स्थापण्यासाठी भगवान शंकरांनी शंकराचार्यांचा अवतार घेतला. उत्तर प्रदेशातील निर्मळ नावाच्या क्षेत्रात एका ब्राह्मणाच्या पुत्राच्या रूपाने अवतार घेतला. त्यावेळी सृष्टीत सर्वत्र शुभ शकुन होऊ लागले. त्यावर ऋषींनी शिवाचा अवतार कोठे झाला हे ओळखले. तेथे सर्व विद्वान एकत्र आले. मुलाचे नाव शंकर ठेवण्यात आले. पुढे शंकराचार्य या नावाने ते प्रख्यात झाले. श म्हणजे कल्याणकर, म्हणजे करणारा. आचार्य म्हणजे गुरु, ज्याचे वचन आचरणीय असे तो आचार्य होय. पुढे शंकराचे उपनयन झाल्यावर बाल्यावस्थेत त्याने वेदशास्त्र, पुराणे, श्रुती, स्मृतींचा अभ्यास पूर्ण करून मातेची आज्ञा मिळवून बालवयातच संन्यास घेतला आणि आपल्या शिष्यासह तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर पडले. अनेक तीर्थ देवस्थानाची यात्रा, देवदर्शन करतेवेळी त्यांना देशात सर्वत्र
जैन मताचा प्रभाव दिसला. देशोदेशीचे राजे त्यांचा अपमान करत त्यांना घालवून देत, परंतु शंकराचार्य अद्वैती असल्याने विचलित झाले नाही. एकदा कोल्हापुरात आल्यावर शिष्यासह भिक्षा मागण्यासाठी कासाराच्या वस्तीत गेले. एके ठिकाणी भिक्षेसाठी उभे राहिले तेव्हा तेथील कासार, जो जैन धर्मीय होता, तो शंकराचार्यांची चेष्टा करण्याच्या हेतूने म्हणाला, महाराज, माझ्या घरी काचेचा रस बनवून त्याच्या बांगड्या करतात, तेव्हा तुम्हाला पाहिजे तर काचेचा रस भिक्षा म्हणून देतो. यावर शंकराचार्य म्हणाले, काही हरकत नाही, काचेचा रस भिक्षा म्हणून घेऊ. असे म्हणून हातची उंजळ त्यांच्या पुढे केली आणि शिष्यांनाही तसे करण्यास सांगितले. परंतु तो उकळता आणि तोही काचेचा रस पाहून शिष्य भयभीत होऊन मागे सरले. परंतु शंकराचार्यांनी कासारला रस ओतण्याची सूचना केली. कासाराने तो तप्त काच रस त्यांच्या उंजळीत टाकला आणि शंकराचार्यांनी शीतल जलाप्रमाणे तोंडाला लावून प्राशन केला. हलाहल प्राशन करणाऱ्या शंकरांचा तो अवतार होता. त्यांचे हे अचाट धैर्य पाहून कासार सहित उपस्थित जनसमुदायाला आश्चर्य वाटले. त्यांच्या तेजाच्या प्रभावाने सर्व लोक म्हणू लागले, धर्म संस्थापनेसाठी हा भगवान अवतरला आहे. सर्वांनी शंकराचार्यांचे पाय धरले. शिष्यांना जवळ बोलावून निर्भय होण्यास सांगितले. यानंतर भ्रमण करीत शंकराचार्य मंडन मिश्राच्या गावी गेले. तेथे त्यांनी आपल्या शिष्यांना त्यांच्याकडे पाठवून शास्त्रार्थ करण्यासाठी निमंत्रण पाठवले. आम्हाला शास्त्राच्या वादविवाद जिंकावे किंवा आमचा विजय मान्य करावा. मंडन मिश्राने हे आव्हान स्वीकारले. एक विशाल मंडप तयार केला. सभा मंडपात श्री शंकराचार्य आणि मंडन मिश्र उपस्थित झाले. शास्त्रार्थ प्रारंभ होण्यापूर्वी मंडन मिश्राने पडदा लावून मध्याच्या घोटावर सरस्वतीचे आव्हान, पूजन, प्रार्थना केली. अशा प्रकारे सरस्वतीच्या सहाय्य बलाच्या सामर्थ्यामुळे मंडन मिश्र शंकराचार्यांच्या प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरे देऊ लागला. प्रथम ऋग्वेद, यजुर्वेद, त्यानंतर वेदाबरोबर ज्ञानपर विवादात मंडन मिश्रींनी दिलेली सत्य उत्तरे ऐकून श्री शंकराचार्यांना आश्चर्य आणि शंका वाटू लागली. आचार्यांनी विचार केला की ही बुद्धी मंडन मिश्राची नाही आणि आचार्यांनी एक युक्ती केली. त्यांच्या बुद्धीचे रहस्य त्यांना कळाले. कोणत्याही शास्त्राचा अथवा वेदाचा आरंभ विचारल्यावर मंडन मिश्र बरोबर उत्तर देत असत. मध्ये किंवा अंतमध्ये प्रश्न विचारला की त्यांची बुद्धी निष्क्रिय होत असत, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांनी स्वयं अध्ययन केलेले नव्हते. सरस्वतीने दिलेले ते तत्कालीन ज्ञान होते. चतुर शंकराचार्यांनी ओळखले की असे 4 वेद पाठ करणारा, अर्थ सांगणारा ब्रह्मदेव किंवा सरस्वतीच असणार. त्यांच्याशिवाय इतरांना ते जमणार नाही. मंडन मिश्राला हे जमणार नाही, हे त्याचे कपट आहे. मग ते मंडन मिश्राला म्हणाले, मंडन मिश्र, आपण यजुर्वेद सांगत आहात, परंतु मला ऋग्वेदातील एक शंका अजून आहे. त्यांची ऋग्वेदातील एक ऋचा म्हणून दाखवली व त्याचा अर्थ विचारला. त्यावेळी सरस्वती मूक झाली, कारण तिला आरंभापासून अंतापर्यंत वेगाने ग्रहण होते. परंतु मध्ये जाता जाता काही विचारले तर स्मरत नाही, म्हणून ती स्तब्ध असली. त्यामुळे मंडन मिश्रही गप्प बसले. आपल्या प्रश्नाची उत्तरे येत नाही हे पाहून शंकराचार्य क्रोधित झाले. त्यांनी दोघांच्या मध्ये लावलेला पडदा फाडला. मंडन मिश्राने ठेवलेल्या मध्याच्या घटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले आहे असे दिसले. मंडन मिश्र घाबरून भीतीने कापू लागला. सरस्वतीला पाहून शंकराचार्य संतप्त झाले. आपल्या हातातील दंडाने तो घट फोडून टाकला. सरस्वतीची मूर्ती फुटक्या खापऱ्यात मध्ये पसरले होते. त्यात त्यांना दिसले. तिला उद्देशून शंकराचार्य म्हणाले, दुराचारणी, या जैनाला वश होऊन तू रात्रंदिवस वेदशास्त्राची चर्चा करतेस काय? जारिणी, या दृष्ट पाखंड मताला तू आश्रय दिलास, त्यामुळे जगात वर्णसंकर झाला. वेदमान्य शास्त्र पुराणाचा धर्म लुप्त झाला. तू तुझ्या वक्र बुद्धीमुळे जैनाकडून रामदैवते स्थापन करून देवांनाही भ्रष्ट मार्गाला लावलेस. तुझ्यामुळे हा अनर्थ घडला. हे मी कैलासावर ऐकले, म्हणून मी अवतार घेऊन आलो. तू अनाचार केलास, म्हणून मी तुला शाप देतो की तुला नीच लोकांच्या मुखी वास करावा लागेल. अत्यंजाच्या घरी तुझ्या कला विद्या नांदतील. उच्च लोकांकडे तुला थारा मिळणार नाही. शंकराचार्यांचा शाप कलियुगातील पुढे होणाऱ्या गोष्टींना धरूनच होता. सरस्वतीही त्यावेळी कोपली व म्हणाली, तू शंकर असूनही अवतार घेतला असला तरी माझ्या शापाने तुझा देह पाच झाल्यावर तो देह कृमी कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडेल. याप्रमाणे शाप देऊन सरस्वती तिथेच गुप्त झाली. मंडन मिश्र शंकराचार्यांना शरण आला. शंकराचार्यांनी जैन शास्त्राची गाठोडी बांधून सर्व ग्रंथ समुद्रात बुडवले. फक्त त्यातील सर्व जणांना उपयुक्त असणारा अमरकोश ग्रंथ तसाच ठेवला. त्यांनी लोकांना जवळ बोलावून उपदेश केला की तुमची सर्व ग्रामदैवते ते जैनाने स्थापन केली असली तरी मनात काही शंका आणता त्यांची पूजा आराधना स्वतःच्या धर्माप्रमाणे करत जा. आपला धर्म, आपल्या जवळ देवाला काही भेद नाही. मंडन मिश्र आचार्यपदी वंदन करून म्हणाला, जगद्गुरु, आपण सर्व जैन मत उच्छेदून टाकले, परंतु कृपया जैनाचे नाव तरी शिल्लक ठेवावे. तेव्हा प्रत्येक ग्रामदैवतेच्या शेजारी जैनाचा एक दगड ठेवण्याची प्रथा शंकराचार्यांनी घालून दिली. लोकांना आपल्या जाती धर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा देऊन जाती धर्म कर्तव्य न करणाऱ्यांना शासन ठेवले.
तेव्हा ब्राह्मण, वेदाध्ययन आणि इतर लोक आपले कर्तव्य करू लागले. संपूर्ण शिवलीलामृतचे पठण केल्यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते. तसेच आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महाशिवरात्र तसेच श्रावणामध्ये आणि प्रत्येक सोमवारी शिवलीलामृत जरूर वाचावे किंवा श्रवण करावे. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.